कसली पूर्वतयारी न करता, नाही इनो, नाही सोडा वापरता आपण झटपट पौष्टिक असा मुगाचा नाश्ता बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मूग 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजेत, कारण त्याला पावडर लावलेली असते. आणि त्यानंतर त्याला आपण 5 ते 6 तासासाठी सोक करत ठेवायचं. 5 ते 6 तासानंतर मूग छानपैकी सॉफ्ट होतात. त्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि त्याला एखाद्या दमट जागेवर झाकून ठेवायचं. रात्रभरात मुगाला खूप छान असे मोड येतात. मोड आलेल्या मुगाचा नाश्ता तर खूपच पौष्टिक. नुसते सोक केलेले मूग जरी वापरले तरीही चालतात. ह्या मोड आलेल्या मुगापासून आपण खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवू शकतो. आज आपण झटपट असा मुगाचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम 2 वाटी मूग एका मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचे. आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि थोडंसं मीठ, अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर. पाणी सुरुवातीला खूप थोडं वापरायचं आणि गरज असेल तरच त्याच्यामध्ये परत पाणी ॲड करायचं. हे बॅटर बनवताना तुम्ही मिरची किंवा लाल तिखट स्किप केलं तरीही चालतं, कारण जर मुलं खात नसतील तर ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची बिलकुलही टाकू नका. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. सेम पद्धतीने राहिलेल्या मुगाचे सुद्धा बॅटर बनवून तयार करून घ्यायचं. तुम्हाला हे मुगाचं बॅटर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड करू शकता. आणि जर चुकून जास्त पातळ झालेलं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं बेसन पीठ ॲड करून त्यालासुद्धा ह्या बॅटरमध्ये छानपैकी मिक्स करून घ्या. म्हणजे तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल. हे डोसा बॅटर आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता ह्यामध्ये आपल्याला काहीही ॲड करण्याची गरज नाही. इनो किंवा सोडा तर बिलकुलही ॲड करू नका. त्याची बिलकुलही गरज पडणार नाही. 15 मिनिटं छानपैकी झाकून ठेवल्यानंतर एखाद्या तव्यावर थोडंसं तेल टाकून हे डोसा बॅटर ॲड करून घ्या. तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही ह्याच्यावर डोसे बनवू शकता. जर मुलांना द्यायचे असतील तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे पॅनकेकसुद्धा बनवू शकता. त्यांना दिसायलाही खूप अट्रॅक्टिंग दिसतील आणि ते आवडीनेसुद्धा खातील. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी एक मोठा असा डोसा बनवला होता. ह्यासाठी जास्त तेलही लागत नाही. ह्या ठिकाणी तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. नॉर्मली डोसा हा एकाच साईडनी फक्त भाजला जातो. ह्या ठिकाणी मुगाचा डोसा आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा, म्हणजे तो खाताना छान खमंग असा लागतो. हा मुगाचा डोसा बनवताना तुम्ही वरच्या साईडनी जेव्हा इडली बॅटर स्प्रेड करता त्यावेळेस काही भाज्या पण ॲड करू शकता. जसं गाजर आहे, बीट आहे, कांदा, टोमॅटो आणि छानपैकी मुगाचे उत्तप्पेसुद्धा बनवू शकता. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे डोसा बॅटर यूज करू शकता. कसलाही इनो किंवा सोडा न वापरता आपण झटपट मुगाचे डोसे बनवून तयार केले होते. सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण पौष्टिक असं खायचं असेल आणि तेही गरमागरम तर हे डोसे तर झालेच पाहिजे. सोबत चटपटीत चटणी असेल तर ह्या डोस्याची चव आणखीनच दुप्पट होईल. त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या टाका आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर. जास्त तिखट नसतं पण रंग छान येतो. थोड्याशा हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा आणि थोडंसं मीठ टाकून त्याला छान पेस्ट करून तयार करा. खूप बारीक अशी पेस्ट करण्याची बिलकुलही गरज नाही. त्यानंतर एका कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल ॲड करून घ्या. तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, ती फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायचे. जिरे फुलल्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि थोडंसं हिंग ॲड करायचं. त्यानंतर आपण जो कुटून घेतलेला मसाला होता तो सुद्धा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि जस्ट 1 मिनिटासाठी त्याला परतून घ्यायचं. काळजी घ्यायची की आपण ॲड केलेला मसाला हा जळला नाही पाहिजे. फक्त 1 मिनिटच तेलामध्ये त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि छान असा त्याचा मसालेदार सुगंध येतो. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर आणि जिरे पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा. आपण ऑलरेडी लाल तिखट आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे. हे सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दही ॲड करायचं आणि थोडंसं मीठ ॲड करून त्याला मिक्स करून घ्यायचं. फोडणी थोडीशी थंड झाल्यानंतरच त्यामध्ये आपण 1 वाटी दही ॲड करायचं. जर गरम असताना ॲड केलं तर आपलं दही फुटतं आणि त्यामुळे चटणी छान चटपटीत मसालेदार बिलकुलही लागत नाही आणि त्याची चवसुद्धा बिघडून जाते. त्यामुळे 1 वाटी दही मी मसाले थंड झाल्यानंतरच ॲड केलं
आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतला। तुम्ही बघू शकता चमचमीत दही चटणी बनून तयार आहे आणि सोबतच आपले मुगाचे डोसेसुद्धा। तर आहे की नाही हा एक परफेक्ट ब्रेकफास्ट किंवा डिनर मेनू। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।